आमच्यातले काही गद्दार लोक त्यांना मातोश्रीला घेऊन गेले आणि सांगितलं का माफी मागतो, तो माफी मागू राहिला, त्याला यावेळेस संधी द्या. आम्ही तर सरळ आमचं तर मतच आहे, तर आमचा संपूर्ण सामान्य शिवसैनिकाचा त्या दिवशी सुद्धा विरोध होता का याला उमेदवारी देऊ नये. सामान्य शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगत होतं, पण काही लोकांनी उद्धव साहेबांना थोडंसं मिसगाईड केलं. साहेब आता हा गद्दारी करणार नाही, ही आम्ही त्यांना साहेबांना ते सांगत होतो का साहेब ही अवलाद त्यातली नाही आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नये. म्हणून आज आम्ही नीच लोकांचं शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि या मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरला तू कसा फिर, किती फिर आणि कसा फिरवतो हे दाखवून देऊ, तुझ्यात काय ताकद आहे. आणि सामान्य शिवसैनिक आणि जनता काय राहते, तुला सामान्य जनतेने तुझ्या डोक्यावर घेतलं. ज्या टायमाला तुझ्याबरोबर मशाल चिन्ह नव्हतं त्या टायमाला तुझी अवस्था काय होती, तुला किती मतं पडली होती. आणि ज्या टायमाला तू मशाल चिन्ह घेतलं, उद्धव साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला, त्या टायमाला तू खासदार झाला. आज तुला जे दिसतंय नाही, लोक सांगतात एवढे पैसे घेतले, एवढे हे घेतलं ते घेतलं, परंतु ही ताकद फक्त शिवसेने उभी केली. आणि शिवसेनेला डोक्यावर घ्यायचं माहिती आहे, शिवसेनेला तुला डोक्यावर उचलून आपटायचं सुद्धा आम्हाला माहिती आहे. एवढी आमच्यात हिंमत आहे, तू फक्त बघच काय होतं ते फक्त. त्यांची ती जुनी पद्धतच आहे धोका देण्याची आणि फसवण्याची. त्यांची ती सवयच आहे पहिल्यापासून. मी पहिल्या वेळेसच सांगितलं होतं तिथं साहेबांना, मातोश्रीरामची बैठक झाली होती, सेनाभवनला बैठक झाली होती, त्यावेळेसच आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांना सांगितलं होतं का साहेब हे गद्दारीच करणार आहे. कारण साईबाबाच्या नगरीमध्ये राहून साईबाबाची खोटी शपथ घेऊन ती पहिल्या वेळेची गद्दारी झाली, ती नंतर ते करणार नाही हे कशाहून हे नव्हतंच, ते गद्दारीच करणार होते. म्हणून मी एक बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून त्यांच्या उमेदवारीला उभं राहिलेले असताना सुद्धा मी विरोध केला होता त्यावेळेस. पण काय हे मला माहिती आहे हे गद्दारी करणार म्हणजे करणारच. पण तरी पण काही आमच्यातलेच काही जण होते तर त्यांनी काही गोष्टी मॅनेज करून त्यांना साहेबांची दिशाभूल करून त्यांना आहे ना उमेदवारी देण्यात आली शिर्डीची. आणि परत एकदा लाखो शिवसैनिकांचं अंतःकरण दुखावलं गेलं. आणि मतदारांचं यांनी जो दरोडा टाकलाय मतदारांवर यांनी दरोडा टाकला, लोकांच्या भावनेशी खेळले, त्याची किंमत यांनी पैशामध्ये मतदारांची किंमत केली. आणि आता यांनी ठराविक काही अमाऊंट घेऊन पैसे घेऊन या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. पण एवढं असताना सुद्धा आम्ही शांत बसणार नाही. आम्ही त्यांना जसे तसे उत्तर देऊ, त्यांना आम्ही मतदारसंघामध्ये कुठेही फिरू देणार नाही. त्यांना आल्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये विचार करावा आणि मग शिर्डीत पाऊल ठेवा. आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही सर्व शिवसैनिक पूर्ण 6 तालुक्याचे शिवसैनिक आणि मतदार सगळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी पण त्यांच्या मनाला विचारावं का त्यांनी दोनदा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन उमेदवारी केली त्यावेळेस त्यांची अवस्था काय होती. त्यांना 5,000, 2,000, 3,000 मताच्या वरती मतं मिळाली नव्हती. त्यांनी शेवटी शिवसेनेची मशाल हाती घेतली, त्याच वेळेस ते निवडून आले. त्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे होती. आणि आपण शिर्डीसारख्या मतदारसंघाचे नाही आता गेले ना ते, मग आता त्यांना शिवसैनिकांची काय ताकद आहे त्यांना दाखवून देऊ. आणि त्यांच्या जर एवढी हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक परत एकदा लढून दाखवावी दुसऱ्या चिन्हावर, मग त्यांना कळून जाईल त्यांच्या अवकाश कुठपर्यंत ते.